कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला। विविध राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडे ओघ सुरूच असल्याचे या कार्यक्रमात स्पष्ट दिसून आले। कार्यक्रमात रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा बांधकाम, अर्थ व नियोजन सभापती श्री पुंडलिक पाटील बंधू, शिवसेना कर्जत विधानसभा संघटक श्री पंकज पुंडलिक पाटील, मनसेचे नेते श्री जे.पी. पाटील, शिवसेनेचे नेते श्री दिनेश जाधव तसेच माजी नगरसेवक श्री चंद्रप्पा आनिवार यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला स्थानिक पातळीवर बळकटी मिळाली असून आगामी निवडणुकांमध्ये पक्षशक्ती अधिक मजबूत होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमात उपस्थित वक्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विकास, शेतकरी कल्याण, शिक्षण आणि स्थानिक समस्यांच्या निराकरणासाठी प्रभावी नेतृत्व देण्याचा संकल्प व्यक्त केला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कर्जत तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। उपस्थितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध विभागात प्रमुख, शहराध्यक्ष, महिला आघाडी, युवक कार्यकर्ते तसेच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, कर्जत, रायगड। आदरणीय पंकजी पाटील साहेबांचं शिवसेना गटासाठी कितपत योगदान आहे प्रत्येकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करत आहेत आणि आज त्यांची जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे। आदरणीय सत्ताधारी समाजाच्या उपस्थितीमध्ये जबाबदारी त्यांच्यावर आपण सुपूर्द करतो। त्यानंतर मनसेचे माजी जिल्हा सचिव 2014चा आमदार तिकीट देखील त्यांनी मिळवलं होतं। कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, विविध कार्यकर्ते, सर्वांचे सहर्ष स्वागत। या ठिकाणी हेमा अनिवार, चंद्रप्पा अनिवार, अनिल अनिवार आणि सर्व त्यांची कुटुंब या ठिकाणी प्रवेश करते। माजी नगरसेवक आमच्या चंद्रबाई चंद्रकांत अनिवार त्यांचं स्वागत करतो। संपूर्ण अनिवार कुटुंब कार्यकारी साहेब आणि नागरे इथे शाळक राहुल कोपरे यांनी देखील मंचावरती आहे। त्याचबरोबर भूषण आंग्रे, आमचे नेते राजेंद्र साखरे, चेतन आंग्रे, त्याचबरोबर तृतीय शाळक भूषण आंग्रे, आपले माजी नगरसेवक, आमचे मित्र, तालुक्याचे तालुका अध्यक्ष काँग्रेसचे आणि आताचे आमचे नेते शिक्षण मंडळाचे देखील सदस्य मधून माजी नगरसेवक यांनी देखील सुजाताताई कैलास जाडे, चंद्रकांत जाडे, उपाध्यक्षपदी निवड करण्यात राहुल कोपरे, कैलाजी जाडे, सुराज गाडे, राजू देवडा, संदेश सावंत हे विषय प्रसाद वाटतो पुढे साहेबांवरती विश्वास ठेवून आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष सुरेश गाडे यांच्यावर विश्वास या ठिकाणी प्रवेश छत्रपती शिवाजी महाराज, प्रगतीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वच महामानवांना किंवा अभिवादन करतो। आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आज होत असलेल्या या भव्य पक्ष परिषदेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले
महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष, रायगड जिल्ह्याचे खासदार आदरणीय साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले, ज्यांचा खऱ्या अर्थाने तो जाहीर प्रवेश झाला ते आदरणीय ज्येष्ठ नेते बंधुजी पाटील, अशोक शेठ भोपतराव, आदरणीय वसंत साहेब, भरतजी भगत, भगवानसाहेब भोईर, सुनीलजी पाटील, लक्ष्मीजी पाटील, जेपी पाटील, अजयजी सावंत, पंकजजी पाटील, दिनेशजी जाधव, अंकितजी साखरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते, समोर उपस्थित असलेले सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी, आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी एक आनंदाचा दिवस आहे. आज खऱ्या अर्थाने पंकजीच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आज आम्ही जाहीर प्रवेश करतोय, परंतु पंकजी आपण बघत आहात 2024 विधानसभेची निवडणूक झाली. निवडणुकीनंतर या मतदारसंघामध्ये नक्की माझा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर सुद्धा ज्या पक्षाचा आमदार निवडून आला त्या पक्षातील अनेक पदाधिकारी आणि प्रमुखांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे, हे आपण स्वतः बघितलेला आहे. पण आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संघटना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन आहे, हे सर्व प्रमुख पदाधिकारी असतील, आदरणीय साहेब असतील, यांच्या माध्यमातून टिकवून ठेवण्याचं आणि मजबूत करण्याचं काम खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आज आपण बघितलं असेल, विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर भाईंनी ज्या शब्दामध्ये भाषण केलं त्या शब्दामध्ये मी भाषण करणार नाही, परंतु अनेक शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्याच्या दादागिरीला, त्यांच्या वाईट प्रवृत्तीला, त्यांच्यावरून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांची जर प्रवृत्ती बघितली असेल त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या आमदाराने 2900 कोटी रुपयाचा निधी आणला, कर्जतमध्ये अनेक विकास कामं केली. परंतु आपण जर या मतदारसंघामध्ये फिरलं, तुम्ही रात्रंदिवस खोपोलीमध्ये होतात, खोपोलीमध्ये परिस्थिती काय, कर्जत शहरामध्ये परिस्थिती काय, आता कर्जतमध्ये असेल, खोपोलीमध्ये असेल, मार्केटमध्ये असेल, खोपोलीमध्ये आणि एक तुमची भुयारी गटार असेल, त्या गटाराची परिस्थिती काय करून ठेवली. 200 करोड रुपयाचं काम आहे, त्या 200 करोड रुपयाचं काम कशा पद्धतीने झाले, त्याचं कमिशन कोण खाते हे सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असेल. आपण मला नंतर निवांत बसून सांगालच. परंतु आज आपण बघितलं असेल, कर्जतमध्ये आपल्या कर्जत शहरामध्ये विकास कामं असतील, त्यामध्ये कर्जत ही संबंधित समिती असेल, कर्जत संबंधित समितीने आपल्यापुढे अनेक प्रश्न तयार करून दिले. त्यामध्ये आपला लाईटचा प्रश्न असेल, त्यामध्ये भुयारी गटाराचा प्रश्न असेल, कर्जतमध्ये विकासाचा प्रश्न असेल, माथेरानमध्ये आले माझ्याकडे बघताय, माथेरानमध्ये खऱ्या अर्थाने घोडेवालाचे रिक्षेवाले यांचं भांडण कुणी लावलं असेल तर ते महेंद्र धोरणे लावलं हे आपण सर्वांना माहिती आहे. प्रत्येक ठिकाणी बघितलं तर प्रत्येक ठिकाणी फक्त भांडण लावून द्यायचं आणि मजा बघायची, हे आज करत असलेले महेंद्र धोरणे हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले, प्रमुखांनी आज पक्ष प्रवेश केलाय. आदरणीय बंधू हे आमचे पूर्वीचे माझे वडील असतील, आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी